लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। तो म्हणजे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। आज सकाळी ते आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे। नंदुरबार जिल्ह्यातून येणाऱ्या आमशा पाडवींना जून 2022 मध्ये विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। सचिन आहेर आणि आमशा पाडवी यांच्या विधान परिषद निकालाच्या रात्रीच शिवसेनेत मोठी फूट पडली होती आणि निकालानंतर शिंदे गट सुरत आणि गुवाहाटीकडे रवाना झाल्याने आमशा पाडवी तेव्हा सुद्धा चर्चेत होते आणि त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहणं मात्र पसंत केलं होतं। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निलेश पवार नंदुरबारमधून आपल्या सोबत जोडले गेलेत। निलेश, आमशा पाडवी हे शिवसेनेत प्रवेश करणार का? खरं तर कालपासून या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि सकाळी आज 10 वाजेनंतर आमशा पाडवींचा शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जातोय। आमशा पाडवी प्रथमतः जेव्हा सर्वांच्या नजरेत जेव्हा आले होते तेव्हा अचानकपणे शिवसेनेकडनं जेव्हा विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली होती त्यांना आणि त्यानंतर सगळ्या नाट्यमय घडामोडी शिवसेनेत झाल्या होत्या। त्यांच्या निवडीनंतरच त्याच रात्री शिंदे गट फुटला होता, तो सुरत आणि गुवाहाटीला रवाना झाला होता। त्यामुळे ही जी काय निवडणूक पडली होती विधान परिषदेची ही सर्वी चर्चेत आली होती आणि त्यानंतर आमशा पाडवी हा चेहरा सगळ्यांसमोर प्रखरतेने समोर आला होता। त्यानंतर आमशा पाडवी यांनी उद्धव ठाकरे गटाबरोबर राहणं पसंत केलं होतं। विधान परिषदेत ते वारंवार उद्धव ठाकरे गटाने आपला आवाज मांडत होते, मात्र कालपासूनच त्यांचे समर्थक आहे ते शिवसेनेत शिंदे गटाच्या प्रवेशासाठी ते मुंबईत दाखल झालेले। जवळपास आपल्या 30 सरपंचांसह आमशा पाडवी आज शिंदे गटात दाखल होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी